शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचे जीवनचरित्र अनेक करिश्माई घटनांनी भरलेले आहे. स्वराज्यावर आलेली अनेक संकट महाराजांनी त्यांच्या बुद्धी चातुर्याने दूर केली. त्या संकटांवर मोठ्या युक्तीने मात केली. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार, हे लागण अपार, लागण अपार, लागण अपार, लागण अपार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार. हो काही सांगता नाही. अरे बोल काय गड हो, यो बसला हाय ना गणिम, येडा मांडून आलंय, आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजाने काय केलं, काय केलं महाराज? राजांनी आता युगत सवंगड्यांबरोबर रायरीच्या किल्ल्यावर भ्रमंतीस असताना रायरेश्वराच्या चरणी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःच्या रक्ताने अभिषेक करणारे शिवराय मावळ्यांनी अनुभवले. आजपर्यंत रयतेचा रक्तपात करणाऱ्या जुलमी राजवटींचा अनुभव असणाऱ्या मावळ्यांना स्वरक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणारा रयतेचा राजा ह्या सवंगड्यांनी याची देही याची डोळा युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा बघा स्वराज्याचे तोरण आताशी कुठे डौलाने फडकू लागले होते. तेव्हा स्वराज्यावर स्वारी आली त्या धिप्पाड अशा अफजल खानाची. त्याच्या बलाढ्य सैन्याशी समोरासमोर दोन हात करणे अशक्य आहे हे चाणाक्ष शिवरायांनी लक्षात घेतले आणि मोठ्या युक्तीने प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला बोलावले आणि त्याच ठिकाणी त्या अफजल खानाला नेस्तनाबूत केले. अहो तुम्हाच ते खावं नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच खावं की बघा 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 शिवरायांनी राजाने काहीतरी औरंगजेबाचे बोलावणे आल्यावर शिवराय दिल्ली दरबारी गेले. तेथे काही दिवसातच त्यांच्या लक्षात आलंय की या ठिकाणी आपल्या जीवाला कुठेतरी धडाफटका होणार आहे. आपण येथून सुखरूप निघालो नाही तर आपल्या स्वराज्याचं स्वप्न हे अधुरं राहील. एक दिवस उजाडला. शिवरायांनी मोठ्या बुद्धी चातुर्याने त्या दिल्ली शहरातून आजूबाजूला असणाऱ्या शेकडो मुघल सैन्यामधून स्वतःची सुटका करून घेतली. हे केवळ शक्य झालं त्यांच्या बुद्धी चातुर्यामुळे, त्यांनी केलेल्या विविध युक्त्यांमुळे. बघा 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 काहीतरी